आमची 6 किलोची चटणी, आमची 7 किलोची चटणी होती. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं मनीषा पाटील यांची 6 किलोची मसाला चटणी कशी बनवली. नमस्कार, मी मंजुषा कदम कोल्हापूरहून बोलते. चटणीचा घाटा किती असतोय माहिती आहे सगळ्या लेडीजना. त्यामुळं कसं आहे, मी इन्स्टा बघत असताना मला ही ॲड दिसली तुषार मसालेवाल्यांची आणि तिथं खूप छान जाऊन भेट दिली त्यांना. त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं आम्हाला सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊन चटणी मिसळून आलो. अतिशय सुंदर आणि छान प्रकारे त्यांनी सहकार्य केलं. तुम्ही पण तिथं भेट द्या, सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि नक्की इथं भेट द्या. आज पाहूया मनीषा पाटील यांच्या बहिणीची मंजुषा कदम यांची कांदा लसूण मसाला चटणी 7 किलो मिरचीपासून कशी बनवली. मिरच्या वाळवून त्याचे देठ काढले. मिरची या वर्षीची आहे की मागच्या वर्षीची ते कसे ओळखायचे, तर मिरच्यांचे देठ असे हिरवे असले की ओळखायचे ही मिरची या वर्षीची नवीन मिरची आहे. प्रमाणानुसार खडा मसाला खमंग भाजून घेतला. यामध्ये त्यांना मोहरी नको होती. मिरच्या, खडा मसाला आणि मीठ डंकामध्ये कुटण्यासाठी घातले. यामध्ये त्यांना काळेच मीठ पाहिजे होते आणि हळकुंडाऐवजी सोरगड्डे यांनी यामध्ये वापरलेले आहेत. अशा प्रकारे मिरची, मसाला आणि मीठ एकत्र कुटून घेतले. त्यानंतर असे हे चाळून घेतले जाते. ओला मसाल्याची छान तयारी केली जाते आणि यामध्ये ओला मसाला घालून चटणी मिक्स केली जाते. तर मग तुम्हीही तुषार मसालेमध्ये येऊन तुमच्या नजरेसमोर अगदी पारंपरिक पद्धतीने तुमच्या प्रमाणानुसार कांदा लसूण मसाला चटणी बनवून घेऊ शकता. फक्त इथं यायचं, निवांत बसायचं आणि तुमच्या आवडीनुसार मसाला चटणी बनवून घ्यायची. मग मसाला कोणताही असो, कांदा लसूण मसाला असो, काळा मसाला असो, मालवणी मसाला असो, आगरी कोळी मसाला असो, गरम मसाला असो, गोडा मसाला असो, तुमच्या प्रमाणानुसार मसाला इथे बनवून घेऊ शकता. तर मंजुषा देशमुख यांनी कांदा लसूण मसाला चटणीसोबत गरम मसाला देखील डंकावरती अगदी पारंपरिक पद्धतीने त्यांना जसा आवडतो त्या प्रमाणामध्ये बनवून घेतलेला आहे. मग वाट कसली पाहताय, तुम्हालाही या वर्षीची कांदा लसूण मसाला चटणी बनवायची आहे तर तुषार मसालेला आत्ताच कॉल करा आणि तुमची ऑर्डर द्या. त्या ऑर्डरनुसार लिस्ट बनवून आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप करतो आणि त्या पद्धतीने कांदा लसूण मसाला चटणी बनवून अगदी 4 ते 5 दिवसात तुम्हाला कुरिअरने पाठवतो. हा मंजुषा देशमुख यांचा गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुषार मसालेला फॉलो करा.